अन्न औषध प्रशासनाचे महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त माननीय तुकाराम मुंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या निर्देशनाखाली संभाजीनगर विभागामध्ये आपण 1 जून ते 9 जूनपर्यंत जवळपास 27 धाडी टाकलेल्या आहे. 27 आस्थापनांच्या तपासण्या केलेल्या आहे आपण. त्यामध्ये 11 ठिकाणी आपल्याला प्रतिबंधित अन्नपदार्थ सापडलेले आहे. काय त्याच्यामध्ये जवळपास टोटल 2,47,00,000 जवळपास एवढा साठा जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि अदर दॅन जे आपले फूड आर्टिकल्स आहे सगळे, घी झालं, ऑइल झालं, नंतर अदर दॅन आपले जे फ्रूट्स वगैरे आहेत, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, आंबा, हे सगळे जे पण अन्नपदार्थ आहेत त्यांच्या हे पूर्णपणे जवळपास 2,87,00,000ची जप्ती करण्यात आलेली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांमध्ये जवळपास 9 जणांवर FIR दाखल करण्यात आलेली आहे. जवळपास 6 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि जवळपास 34 लाखाचे वाहनं जप्त करण्यात आलेले आहे यामध्ये. तसेच जी अदर दॅन प्रोहिबिटेड आर्टिकल्स आहेत त्यामध्ये आपण काऊ घी आपण रेड केलेले आहे जालन्यामध्ये, श्रीकृष्ण ब्रँडचा, राधाकृष्ण ब्रँडचा, त्यामध्ये काना ब्रँडचा, तिथे जवळपास आपण 13 लाखाची जप्ती करण्यात आली आहे त्या ठिकाणी. तर अनहायजेनिक कंडिशन्समध्ये त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. तसेच बाकी ठिकाणी पण आपण ऑइल, नंतर आईस्क्रीम, जे आईस्क्रीमचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये पण जप्ती केलेली आहे आपण. नंतर आपण परत एनर्जेल, जे एनर्जी ड्रिंक आहे त्याची जवळपास आपण 55 लाखाची जप्ती केलेली आहे FDC या कंपनीची. तर एक मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून जो पार्ट आहे FSSAI ॲक्ट अंतर्गत, त्यामध्ये आपण त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये पण लूज ऑइल विक्री याला शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामध्ये पण आपण लूज ऑइलवर पण कारवाई केलेली आहे. जवळपास 5.5 लाखाचा माल तिथं आपण जप्त केलेला आहे त्या ठिकाणी. पुढे पदार्थ आता अजून काही सांगू याच्यामध्ये? सर, प्रश्न असा की आता तुम्ही ही सगळी कारवाई केली आहे, याचे सॅम्पल तुम्ही लॅबला पाठवले. हो. तर त्या कधीपर्यंत रिपोर्ट येईल असं तुम्हाला आलेलं आहे, काही आहे का? त्याच्यावर पुढं काय म्हणजे कायमस्वरूपी कारवाई होणार की फक्त तात्पुरती कारवाई होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. ह्याच्यावर तात्पुरती कारवाई नाही आहे. सॅम्पलचे रिपोर्ट लवकरच येतील. सॅम्पल लॅबला पण आपण त्याचं कोऑर्डिनेट केलेलं आहे की ह्या जे पण धाडी जप्ती झालेलं आहे यांचे रिपोर्ट लवकरात लवकर मिळावे म्हणून. तर जसे रिपोर्ट येतील त्यानुसार पुढची कारवाई त्यांच्या प्रस्तावित होईल. एकतर त्यांच्यावर ॲप्लिकेशन दाखल होऊ शकतं किंवा जर सॅम्पल अनसेफ आलं तर तर कोर्टामध्ये प्रोसिक्युशन दाखल होईल त्यांच्यावर खटले दाखल होते. आणि जर रजिस्ट्रेशन फॉर्म असेल तर त्याच्यावर आपण कंपाऊंडिंग दंडात्मक कारवाई करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.